नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। जसं की मित्रांनो आपण पाहतात, आपण आलो आहोत रायमोच्या आणि नवगड राजुरीच्या आईमध्ये। नवगड राजुरी इथून 2 ते 3 किलोमीटर असं मित्रांनो आपण आलो आहोत रायमोच्या आणि नवगड राजुरीच्या मध्ये। तर आपली ट्रेन मित्रांनो आपण मागे व्हिडिओ टाकला होता, तर रविवारी आपली ट्रेन रायमो स्टेशनवरती आली होती आणि तुम्हाला म्हणलं होतं की त्या व्हिडिओमध्ये बोललो होतं की ट्रेन आपली काय कारण असतं इथं 1-2 दिवस थांबन आणि पुढे जायची शक्यता आहे आपल्या नवगड राजुरीकड, पुढं बीडकड। तर ते कारण आहे मित्रांनो, आज आपण तेच कारण बघण्यासाठी, ते कारण पाहण्यासाठी आलो मित्रांनो। हेच ते कारण आहे की ह्या कारणामुळे आपली रेल्वे आहे ती नवगड राजुरी या रेल्वे स्टेशनवर आली नाही। रायमोपासून तर पुढे आली आहे, आपल्या नवगड राजुरी रेल्वे स्टेशन 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो इथून। आज किंवा उद्या हे काम होईल आणि आपली गाडी जी आहे रेल्वे गाडी ही आज किंवा उद्यापर्यंत आपल्या नवगड राजुरी या रेल्वे स्टेशनपर्यंत येऊ जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो काम चालू आहे। आपण जाऊया रेल्वेकडे, जाऊया रेल्वेची आता माहिती आहे, रेल्वे ही पुढे आली आहे, आपण रेल्वेची माहिती घेऊया, रेल्वेचा किती लोड खाली झाला आहे किती नाही, जेणेकरून ती रेल्वे आपली पाटऱ्या घेऊन आली आहे, जे नव्या त्या खाली कुठवर झाल्या आहेत कितपर्यंत झाल्यात आपण तेही पाहूया। फायनली मित्रांनो आपण आलो रेल्वे जवळ, रेल्वे पाशी। तर पाहू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने आपली जी रेल्वे आहे ही WS म्हणून 011388 म्हणून क्रमांक आहे मित्रांनो। अशा पद्धतीने आपली रेल्वे इथं आलेली आहे आणि रेल्वे रविवारीच मित्रांनो आपली रायमो स्टेशनवरती आलेली होती। तर मित्रांनो आज गुरुवार आहे आणि गुरुवारी मित्रांनो रेल्वे आपली आहे नवगड राजुरीच्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आपल्या रेल्वे स्टेशन पाशी। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली जी काही रेल्वे आहे ती रेल्वे इथं येऊन थांबलेली आहे। रेल्वेचं व्यवस्थित काम इथं चालू आहे आणि पुढे पाहू शकता मित्रांनो आपण तिथे गेलो आहोत, तिथं हे चालू आहे रेल्वेचं काम। पाहू शकता मित्रांनो तो ब्रिज आहे का, त्या ब्रिजपाशी रेल्वेचं काम चालू आहे, त्यामुळे रेल्वे इथं थांबण्यात आली आहे आणि लवकरात लवकर ते काम आज होणार आहे। 1 किंवा 2 दिवस लागतील मित्रांनो ते काम होण्यासाठी आणि लवकरात लवकर आपली रेल्वे जी आहे ती रायमो स्टेशनवरती, नवगड राजुरी स्टेशनवरती येणार आहे। तर मित्रांनो आपण आलो आहोत रेल्वेवरती आणि रेल्वेच्या आपण पाठीमागचे एकदम जे काय पाठीमागचं असतं मित्रांनो आपण तिथे आलो आहोत। तर माझ्या मागं पाहू शकता मित्रांनो की रेल्वेच्या कामासाठी आली जे नवीन रूल आहेत ते जुना रूल पाशी हाताळण्यासाठी तर मित्रांनो ते रेल्वे काम करत आहेत। तर पाहू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने आपला हा नवीन रूल आहे तो ह्या अँगलने निघतो। इथं स्लाईट वगैरे लावले आहेत मित्रांनो आणि खाली पाहू शकता माझ्या की जे काय आपला हे जुना रूल आहे मित्रांनो, त्या जुन्या रूल पाशी अगदी जवळच अशी आपला नवीन रूल पण हाताळण्यात येत आहे मित्रांनो। अशा पद्धतीने मित्रांनो तिथं आपला जो काही नवीन रूल आहे तो हाताळण्यात येत आहे। तर माझ्या मागं पाहू शकता मित्रांनो ती रेल दिसते। तर आपण रविवारी जो व्हिडिओ बनवला होता मित्रांनो मागील व्हिडिओ, तेव्हा आपली जी काय पटरी घेऊन रेल्वे आलती मित्रांनो रायमो स्टेशन होती, तेव्हा हे फुल लोडेड गाडी होती मित्रांनो, अगदी अशी गच्च तंतोतंत अशी गाडी भरली होती मित्रांनो। आणि आता जर आपल्या रायमो पासून जे आपल्या नवगड राजुरी रेल्वे स्टेशनकडे मित्रांनो गाडी येत आहे, तिथून रेल्वेचे रूल हातरत येत आहे। तर बघू शकता की कशा पद्धतीने आपल्या गाडीचा भरपूर असा लोड खाली झाला आहे आणि अशा पद्धतीने माझ्या मागच्या पद्धतीने तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशी ही आपली रूल काय करते मित्रांनो, जुना रूल पाशी नवीन रूल टाकत मित्रांनो गाडी आपली बीड रेल्वे स्टेशन वरती येणार आहे। तर अशा पद्धतीने आपली गाडी आहे ती आपलं कार्य करत आहे आणि लवकरात लवकर अगदी माझ्या म्हणण्यानुसार 2 ते
ह्या दिवसानुसार गाडी वाटतंय की आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती येईन. थोडं तांत्रिक अडचणीमुळे आपण पाहिलं जरी होतं की त्या तांत्रिक अडचणीमुळे आपली गाडी आपल्या नवपूर राजुरी इथल्या रेल्वे स्टेशनवरती जाण्यासाठी थोडा वेळ लागतो मित्रांनो. तेही काम लवकर होईल. 1 ते 2 दिवस लागते मित्रांनो ते काम होण्यासाठी. असे आपले जी काही रेल्वे आहे ती नवीन रोल हातरत आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती येणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सोबत राहा, जेणेकरून आपल्याला नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे नवीन अपटूडेट अशी माहिती मिळत राहील. ती जास्त आम्हाला कमेंट करा मित्रांनो, आणि तुम्हाला कमेंटनुसार आम्ही तुम्हाला रिस्पॉन्सही मित्रांनो देऊ. तर अशाप्रमाणे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे. आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब पुन्हा एकदा म्हणतो करून जा.